अद्यापि युद्ध प्रसंग टाळावा म्हणून रामाचा दूत म्हणून तुझ्याजवळ शिष्टाई करण्याकरिता आलो आहे. अरे रावणा, मी सांगतो ते तू नीट श्रवण कर. या जगीना देह प्राप्त झाला असता या त्रिभुवनात आपली सत्कीर्ती राहील असे वागावे. विचाराने दुर्बुद्धीचा त्याग करून चांगली वासना करावी. गुणाची अवहेलना करू नये. दुष्ट वचन कधीही बोलू नये. वेदवचनाप्रमाणे सर्व सत्कर्मे करावीत, पण मी करता असा अभिमान करू नये. दुसऱ्याचे धन अथवा स्त्रिया यांचे ठाई कधी आसक्त होऊ नये. आपल्या दैवे करून अफाट दैव्यानी भाग्य उदयास आले तरी तीळ मात्र गर्व करू नये. तसेच तागतीने दारिद्र्य आले तरी धैर्य मात्र सोडू नये. हे दशानना, यासाठीच माझे वचन ऐकून रामाबरोबर सौख्य करून त्याची जानकी त्यास अर्पण कर आणि या लंकेचे राज्य सुखाने कर. तू ज्याची आराधना करतोस तो शिवरामाचे निरंतर ध्यान करीत आहे. रामाबरोबर वैर धरशील तर स्वामी द्रोही होशील. शतकोटी अपराध करणारा जरी रामास शरण गेला तरी प्रभू रामचंद्र त्याच्यावर प्रीती करतो. तू वेदांगी धरणारा असता अरे असा अज्ञानासारखा का वागतो. जानकी आपली कन्या असे म्हणून त्या विषकंठ मित्रास अर्पण कर. म्हणजेच तो तुझ्यावर पूर्ण कृपा करून तुझला भीती रहित करेल. अरे पाले खाऊ नका. तू शिष्टाई करण्यासाठी माझ्या बरोबर आला. आणि तू कोण आणि तुझा पिता कोण ते अगोदर मला सांग. ज्यांना तुला कथ्यात दाबून चारही समुद्राचे स्नान घातले तो वलिताचा जनक होय. अरे तुझं लहानपणी मी तुझ्या दलित माझ्या पुत्राच्या काळ्या भिजवल्या होत्या. त्या तुला आठवत नाही काय. तुझा बाप माझ्या पित्याकडे येऊन अरे तुला भिक्षा लागून घेऊन गेला होता. त्या वलीचा पुत्र मी अंगार रामाकडून तुला विचारण्याकरिता आलो आहे. अरे त्याच्या पाठीका सुमारूला मारलाय आणि तुझ्या उरावरील धनुष्य उचलला. त्या रामपंचनाची वस्तू जम्मूकाने चोरून आणले म्हणून तुझ्या स्वतरीत राम सुरेशरात आला आहे. तू जानकीस परत येऊन रामाला शरण जा म्हणजेच तू सुखाने चिरकाल नसशील. अरे मरकटा, मी माझ्या भाऊ कुंभकर्णास सांगतो तुझ्या त्या राम लक्ष्मणास एका क्षणात करून टाकले. 31 कोटी देव ज्यामध्ये खरं ठेवले त्याच्या पुढे राम आणि लक्ष्मणाची काय विचार. सर्पमस्तकीच्या मनी एकदा फरक आहे. परंतु लंकापती राजा राम म्हणून जानकी मिळणे कठीण आहे. अरे रमानीच्या ज्याने असंख्य रजनीधरांच्या 7 पुत्र मारून इंद्रियविलास
अरे